कल्याणमधूनच बातमी आहे। कल्याणमधल्या खडकपाडा आणि स्टेशन परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी शेकडो नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनेनंतर आता केडीएमसीच्या प्रशासनाला जाग आलेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर हर्षाली चौधरी यांनी कल्याणमधल्या डॉग सेंटरची पाहणी केली। डॉग सेंटरचं काम 2 दिवसात पूर्ण होईल अशी माहिती आयुक्तांनी दिलेली आहे। तसंच भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी सुद्धा आणि त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं। एका एरियामध्ये एक कुत्र्याने 12 ते 15 माणसाला चावलं, मात्र ते पण संख्या जास्त आहेत म्हणून काल रात्री माझी टीम इथे आहे, तर रात्री 2 वाजता ते रॅबिट डॉगला आपण पकडलेला आहे आणि आज सकाळी पण एक ठिकाणी अशी घटना घडत असल्यामुळे तिथे कॅचिंगची टीम गेलेली आहे। जसं मी सांगितलं की परवापासून रेग्युलर ऑपरेशन्स इथे चालू होणार आहे। माननीय महापौर मॅडमनी पण त्याचे निर्देश दिलेले आहेत। परवापासून आपली टीम्सची संख्या पण वाढेल, डॉक्टर्सची संख्या पण इथे उपस्थित होणार आहे आणि त्याप्रमाणे पुढील कार्यकाळात आपण जलद गतीने यावर नियंत्रण आणण्यासाठी काम करूया। जे डॉग्स आहेत आज जो कसे वाढते लोकसंख्या आम्ही थोडंसं त्याच्यावरती अभ्यासच करतो आहे। सरांशी माझं बोलणं झालं की सर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, तर आपण त्याच्यावरती कुठेतरी आळा घातला पाहिजे। असं नाही की प्रशासन करत नाही आहे, प्रत्येक ठिकाणी आपली टीम जाते आहे, पण आता हे जे जास्त वाढले त्याच्यावरती मी सरांशी बोलले की आपण अजून टीम वाढवूया आणि जे आपले संबंधित अधिकारी आहेत त्यांना सांगते की अजून टीम वाढवून अजून कॉन्ट्रॅक्ट जर घेता आला तर ते घेऊया आणि पुढे आपण अजून वर्क करूया।